नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बघणार आहोत अभिनेत्री श्वेता तिवारीच्या वादग्रस्त वक्तव्याची. अभिनेत्री श्वेता तिवारीनं पुन्हा एक वाद ओढवून घेतलाय. श्वेता तिवारीनं अंतर्वस्त्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. फॅशन जगताशी संबंधित असलेल्या वेबसिरीजच्या बाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान श्वेता तिवारीनं अंतर्वस्त्रांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. तिच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. श्वेताचं अंतर्वस्त्र आणि देवाविषयीचं वक्तव्य हे अनेकांच्या रोषाचं कारण ठरलेलं आहे. सोशल मीडियावर तिच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर तिला ट्रोल केलं जात आहे. You know, riding chariots to you know, riding chariots to या सगळ्याबद्दल आमचे प्रतिनिधी अनुराग श्रीवास्तव आता आपल्या सोबत जोड़े गेलेले आहेत. अनुराग जी, इस पूरे जो स्टेटमेंट है, इस स्टेटमेंट के बाद क्या कार्रवाई होने जा रही है या उनका कुछ प्रतिक्रिया मिली है इसके ऊपर? देखिए, अभी तक इस पूरे मामले को लेकर श्वेता तिवारी की तरफ से कोई प्रतिक्रिया नहीं आई है, लेकिन मध्य प्रदेश के गृह मंत्री हैं नरोत्तम मिश्रा, उन्होंने कहा है कि उन्होंने श्वेता तिवारी के बयान को सुना भी है और देखा भी है और इसको उन्होंने दुर्भाग्यपूर्ण बताया है, निंदनीय उन्होंने बताया है और आपत्तिजनक करार दिया। और इस पूरे मामले को लेकर जो भोपाल पुलिस कमिश्नर हैं उनसे 24 घंटे के अंदर रिपोर्ट मांगी है कि वो पूरे जो बयान है वो किस संदर्भ में दिया गया, क्या तथ्य थे, उनका आधार क्या था, उसका पूरा परीक्षण करने के बाद सरकार को अपनी रिपोर्ट देंगे और उसके आधार पर सरकार कार्रवाई करने का फैसला करेगी। तो अब भोपाल पुलिस कमिश्नर इस पूरे मामले का परीक्षण कर रहे हैं और उसके बाद कल तक वो अपनी रिपोर्ट गृह मंत्री को सौंपेंगे और उसके बाद तय होगा कि क्या वाकई में श्वेता तिवारी ने किसी धार्मिक भावना को ठेस पहुंचाया है, क्या उनका बयान विवादित था, उसके बाद ही उनके खिलाफ कोई कार्रवाई होगी। लेकिन भोपाल में श्वेता तिवारी के खिलाफ हिंदू संगठन विरोध प्रदर्शन पर उतर आए हैं। उनके छाया चित्रों को यहाँ पर जलाया गया है और साथ ही जो हिंदू संगठन है उन्होंने इस बात की चेतावनी दी है कि श्वेता तिवारी के यदि वेब सीरीज की शूटिंग भोपाल में होती है तो उसका पुरजोर तरीके से विरोध किया जाएगा। अनुराग जी, श्वेता ने ये जो पूरा बयान दिया है, जो स्टेटमेंट किया है, किस संदर्भ में वो किया है, क्या प्रोग्राम था, कहां पे उसने ये स्टेटमेंट दिया है? देखिए, श्वेता तिवारी भोपाल में एक वेब सीरीज का शूटिंग होना है, उसी के प्रमोशन को लेकर और उसी की जानकारी को लेकर वो अपनी स्टार कास्ट और प्रोडक्शन हाउस के साथ भोपाल पहुंची थी। यहीं पर वो मीडिया से रूबरू हो रही थी और इसी दौरान मजाकिया अंदाज में एक सवाल के जवाब में श्वेता तिवारी ने अपने अंडरगारमेंट को लेकर ये रिएक्शन दिया है, जिसको लेकर अब खासा बवाल मचा है। देखिए, फैशन को आधारित ये वेब सीरीज का निर्माण होना है और इसी को लेकर शूटिंग जो है भोपाल और उसके आसपास के इलाकों में होनी है और इसी सिलसिले में ये पूरा का पूरा कार्यक्रम रखा था। लेकिन श्वेता तिवारी ने जिस तरीके से अपने अंडर गारमेंट को लेकर रिएक्शन दिया है, उसी को लेकर अब ये पूरा विवाद उठ खड़ा हुआ है। बहुत बहुत शुक्रिया अनुराग जी, आपने पूरी जानकारी दी. कोरोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारनं आता आणखीन एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय. केंद्र सरकारनं कोरोनावरच्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीला बाजारात विक्रीसाठी सशर्त मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसी बाजारात उपलब्ध होणार आहेत. केंद्रीय औषध नियामक DCGIनं ही मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या कोरोनावरच्या लसींची विक्री औषध दुकानांमध्ये उपलब्ध होणार नाही, तर खाजगी हॉस्पिटल्स आणि क्लिनिकमधून लस घेता येईल आणि तिथंच ती दिली जाईल अशी अट DCGIनं घातली आहे. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या निर्णयाचा काय नेमका परिणाम होऊ शकतो? महत्वाचं म्हणजे यापूर्वी खुल्या बाजारपेठेमध्ये कोवॅक्सिन असो कोविशिल्ड मिळत नव्हते, त्यामुळे याच्यावरती सरकारी पूर्ण निर्बंध होते. आता हे सर्व निर्बंध उठवण्यात आलेले आहेत काही अटींसह. आता हे ज्या कोवॅक्सिन असो कोविशिल्ड असो या दोन्ही लसी ज्या आहेत या क्लिनिक आणि सोबतच ज्या हॉस्पिटलमध्ये
मेडिकल आहेत, दुकानं आहेत, त्या दुकानाच्या आतमध्ये मिळणार. म्हणजे वैद्यकीय दुकानं आहेत तिथे मिळेल. तिथून ती लस घ्यायची आणि त्याच हॉस्पिटलमध्ये लावून घ्यायची, अशा प्रकारची ही प्रक्रिया असणार आहे. यासाठी DGC यांनी मंजुरी दिली आहे. एक मोठा निर्णय आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यामध्ये ही लस येणार आहे. आणि सोबतच ज्या पद्धतीनं अनेक ठिकाणी अनेकदा अनेक सरकार नियमानुसार सरकारी दवाखान्यात जाताना किंवा अनेक ठिकाणी जाताना ज्या पद्धतीनं नंबर लावा लागतो, नंतर आधार कार्ड लिंक करावं लागतं आणि त्यानंतर ती लस मिळते. या सगळ्या प्रक्रिया आता तशाच राहणार आहे. पण एक सुविधा राहिलेली आहे की केव्हाही जाऊन कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन, आता ही घेता येईना ज्या हॉस्पिटलमध्ये, खाजगी हॉस्पिटल असो की सरकारी रुग्णालय असो, जिथे जिथे आहेत खास करून मेडिकल स्टोर्स, तिथे ते उपलब्ध होईल. फक्त खुल्या बाजारपेठ उपलब्ध करायची का नाही या संदर्भातून सरकार गंभीरपणे विचार करते. लवकरच या संदर्भात देखील निर्णय होईल. पण सध्या काही अटीसह हे खुल्या परवानगी देण्यात आली आहे. धन्यवाद देण्यात प्रशांत, आलेली आहे. तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी नागपूरमधून आहे. नागपूरच्या कृणाल रुग्णालयामध्ये राडा झालाय. संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली आहे. रुग्णाला मृत घोषित केल्यावर नातेवाईकांनी हा राडा घातलेला आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप या नातेवाईकांनी केलाय. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. तुषार, काय घडलं नेमकं, काय अधिक तपशील आहे? विलास, कुणाल हॉस्पिटलमधली ही घटना आहे. एक ब्रॉडडेड पेशंट तिथे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेला होता. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली आणि चाचण्या केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की हा मृत झालेला आहे. मात्र नातेवाईकांनी जसंही डॉक्टरांनी सांगितलं की मृत्यू झाला, तत्काळ त्यांना राग आला आणि त्यानंतर मग रुग्णालयामध्ये तोडफोड केली, डॉक्टरांना मारहाण केली. ते सर्व दृश्य CCTV मध्ये देखील कैद झालेलं आहे. नातेवाईकांचा असा आरोप आहे की डॉक्टरांनी त्याचा तपास करायला उशीर केला. म्हणजे नातेवाईकांनी जेव्हा रुग्णालयामध्ये आणलं त्यानंतर काही वेळाने तिथे डॉक्टरांनी त्यानंतर त्यांनी उशिरा तपास करायला सुरुवात केली. त्यामुळे मग त्या वेळेमध्ये या रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप आहे. सध्या मृत झालेल्या रुग्णाचं नाव कळू शकलेलं नाही नेमकं, आणि त्यामुळे ते नातेवाईक कोण आहे त्याचा देखील पोलीस तपास करत आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की अत्यंत धक्कादायक हा संपूर्ण प्रकार आहे आणि ज्या प्रकारे ही घटना घडली, सध्या पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि आरोपीचा देखील शोध सुरू आहे. धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. देशाचे दिवंगत माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी आज पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपकडे केली होती, पण पणजी व्यतिरिक्त इतर 2 जागांपैकी एका जागेवरून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव भाजपनं त्यांच्यासमोर ठेवला. त्यामुळे भाजपला रामराम करत त्यांनी पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. उत्पल पर्रीकर यांची लढत भाजपचे बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उत्पल पर्रीकर पणजीतल्या महालक्ष्मी मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं. मैं यहाँ मंदिर में आशीर्वाद लेने आया हूँ भगवान का, लेकिन मुझे उम्मीद है और विश्वास है कि पणजी की जनता मुझे वो आशीर्वाद देने वाली है. नहीं, उस पर मैं बात नहीं करूँगा, लेकिन मुझे जो मेरे पिताजी ने जे कदम पे पणजी में कार्य किया था उसी पे मुझे करना है. मैं 110% हार्डवर्क 200% दूंगा, इतना ही पणजी के लोगों को कहूँगा. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सांकेलिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघातून आपण विजयी होऊ असा दावा त्यांनी केलाय. त्याचप्रमाणे गोव्यातील जनता भाजपला भरभरून मतं देईल आणि गोव्यात पुन्हा भाजपचं सरकार येईल असा दावाही प्रमोद सावंतांनी केलाय. यावेळी गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. साकड़ी कॉन्स्टिट्यूंसी से फिर एक बार मैंने नॉमिनेशन फाइल कर दिया है. कार्यकर्ता में बड़ा उत्साह है और उत्साह के साथ, जोश के साथ फिर एक बार हम साकड़ी से बड़ी मार्जिन के साथ हम साकड़ी से भारतीय जनता पार्टी मैं खुद चुन के आऊँगा. आत्मविश्वास मुझे और मेरे पूरे कार्यकर्ता को है. देखिए, हमारे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जी ने आज अपना नॉमिनेशन यहाँ पर फाइल किया है और पूरे गोवा बीजेपी में एक उत्साह की लहर है.
क्योंकि जिस प्रकार से प्रमोद सावंत जी ने गोवा में बीजेपी को और गवर्नमेंट को लीड किया है, उसके कारण मेरा विश्वास है कि फिर एक बार एक अच्छी मेजॉरिटी हमको मिलेगी। पुण्यात PMPL कॅब सेवा सुरू करणार आहे आणि बस सोबतच कॅब सेवेला सुद्धा सुरुवात होणार आहे। पर्यावरणपूरक ई बसची संख्या वाढवली जाणार असल्याचं सुद्धा समोर येत आहे। तिकीट बुकिंगसाठी आता ॲप तयार करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलंय। ओला उबरला PMPLनं आता टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे ही कॅब सेवा सुरू होणार आहे। याच्यासाठी पर्यावरणपूरक अशा ई कॅबची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली जाईल। ई कॅबचे ओला उबर सारखं गव्हर्नमेंटची आपली स्वतःची कॅब सिस्टम राहणार आहे, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। त्याच्यामध्ये किफायती दरमध्ये लोकांना प्रवासाची AC मध्ये सोयीस्कर प्रवासाची संधी भेटतील आणि इलेक्ट्रिक व्हेकल असतील, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। 24/7 हा सर्व्हिस असून जे शहराचे जे प्रमुख ठिकाणी आहेत त्याच्यात हमी मिळण्याची हमी कंपल्सरी राहणार आहे। रात्री बेरात्री कधी भेटू शकतो। त्याच्यामध्ये 30% आम्ही महिला ड्रायव्हर्स ठेवण्याची पण महिलांची सुरक्षा दृष्टीने आम्ही प्लॅन करत आहोत आणि ते लवकरात लवकर ते आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट फेजवर आहे, लवकरात लवकर ते पण आपण सुरू करू। पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादच्या अजिंठा वेरूळ लेण्यांना भेट दिली। सकाळी वेरूळच्या लेण्यांना भेट दिल्यानंतर दुपारच्या सुमारास त्यांनी अजिंठा गाठलं आणि तिथल्या लेण्यांची पाहणी केली। अजिंठा वेरूळ लेणी पाहायला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात, त्यामुळे तिथं आणखी कोणत्या प्रकारच्या सोयीसुविधा करायला हव्यात याविषयी लवकरच निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाष्य केलंय। कारण कोविड नंतर कुठेतरी 1.5 वर्षानंतर अशी गर्दी जरा बघायला मिळते। कदाचित गर्दी बघितल्यानंतर सीएम साहेबांचा मला फोन येऊ शकेल आणि वाटली ते आहे सीएम DCM साहेब याच्याबद्दल खूप दोघेही पर्टिक्युलर असतात की गर्दी थोडी टाळावी आणि ते एक सत्य पण आहे, कारण जिथे कोरोना वाढतो तिथे आपण थोडी काळजी घेणं गरजेचं आहे। पण एक ही गोष्ट सत्य आहे की मला देखील थोडं बरं वाटलं लोकांना भेटून बोलून परत एकदा। सगळीकडचं आम्ही जेव्हा फिरत असतो तेव्हा काळजी घेऊन फिरत असतो, पण आज जे चौकात जे जंगी स्वागत होत होतं ते थोडं अब्दुल भाईंवर आज मी ढकलणार आहे, पण चांगलं आहे। आगामी पंजाब विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पंजाबच्या एकदिवसीय दौरा केला। राहुल गांधी सकाळी अमृतसरमध्ये जाऊन त्यांनी हरमंदिर साहिब इथं दर्शन घेतलं। यावेळी 117 उमेदवार उपस्थित होते। राहुल गांधी यांनी लंगरमध्ये जाऊन जेवण घेतलं। गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली एअर इंडियाची मालकी हस्तांतरण प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे। टाटा समूह आणि केंद्र सरकार यांच्या झालेल्या शेवटच्या प्रक्रिया फेरीनंतर आता एअर इंडियावर पूर्णपणे टाटांची मालकी प्रस्थापित झाली आहे। ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी गुरुवारी सकाळी टाटा सन्सचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन चर्चा केली। केंद्र सरकारनं या संदर्भातली अधिकृत घोषणा केली असून आता एअर इंडिया अधिकृतरित्या टाटांच्या स्वाधीन झाली आहे। हा व्यवहार कसा झाला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात। एअर इंडिया कर्जबाजारी झाली, त्यामुळे एअर इंडियात निर्गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आला। केंद्राचा 100% निर्गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात आला। टाटा सन्सकडून 18,000 कोटींची बोली लावण्यात आली। एअर इंडियावर 15,300 कोटींचं कर्ज आहे। 2,700 कोटी यातून केंद्राला मिळणार आहे। व्यवहाराला 4 ऑक्टोबरला मंजुरी देण्यात आली। एअर इंडिया कर्जबाजारी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आणि आता अखेर एअर इंडियाची मालकी ही टाटाकडे गेली। यानंतर एक अतिशय दुःखद बातमी। लेखक, विचारवंत आणि व्यसनमुक्तीसाठी मोठं योगदान देणाऱ्या डॉक्टर अनिल अवचट यांचं प्रदीर्घ आजारानं पुण्यात निधन झालं। ते 77 वर्षांचे होते। काही दिवसांपूर्वी घरातच पडल्यानंतर ते आजारी होते, अंथरुणाला खिळून होते। डॉक्टर अनिल अवचट यांनी त्यांच्या पत्नी डॉक्टर अनिता अवचट यांच्या सहकार्यानं व्यसनमुक्तीसाठी मोठं काम उभं केलं। मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून हे त्यांनी काम केलं।
त्यांच्या पश्चात मुक्ता आणि यशोदा या 2 विवाहित कन्या आणि कुटुंबीय असा मोठा मित्रपरिवार आहे. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एक पत्रकार म्हणून महाराष्ट्रातल्या दुर्लक्षित अशा विषयांचा हा नायक काळाच्या पडद्याआड गेला. असे अनेक प्रश्न जे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत ते प्रश्न आपल्या लेखणीच्या रिपोर्टाच्या माध्यमातून अनिल अवचट यांनी मांडले. मजूर, दलित, भटक्या अशा अनेक लोकांचे प्रश्न त्यांनी सभाट्यावर आणले. शरद पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली आहे, त्यांना आदरांजली वाहिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अनिल अवचट यांच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं हे ट्विट आहे. डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे सरदेई व्यक्तिमत्व हरपलं. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेलं भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरेल. तरुण पिढीवर आपण पाहतोय की कशा प्रकारे अंमली पदार्थांचा एक अंमल आहे आणि त्या काळापासून 25-30 वर्षापासून अनिल अवचट यांनी नशामुक्तीच्या कामात झोकून दिलं आणि मुक्तांगणमधून अनेक कुटुंब त्यांनी सावरली, अनेक तरुणांना सावरलं. महाराष्ट्राच्या एका पिढीवर त्यांचे उपकार आहेत. मुक्तांगणच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य म्हणजे काय हे दाखवून दिलं. सतत प्रसन्न राहिले. सर्व लहान मुलांना सुद्धा या कॉलनीमध्ये, कारण मी 20 वर्ष इथे राहिलो, त्यावेळेला सगळ्या लहान मुलांशी दोस्त कोणता अनिल अवचट. आणि समाजाच्या तळागाळातल्या आणि ज्यांचे प्रश्न समाजाला माहीत नाहीत त्यांची माहिती करून देणं आणि त्याचबरोबर उत्तम उपक्रम करणाऱ्यांची सुद्धा समाजाला ओळख करून देणं, असं रिपोर्टर्स पद्धतीचा अतिशय मोठे आणि छान लेख सतत वाचावे असं वाटावं. इतकी अपार ग्रंथसंपदा, त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. साप्ताहिकामध्ये तो नियमितपणे लेखन करायला लागला आणि त्याचे सगळे रिपोर्टाज, स्पेशल रिपोर्टाज नामांतरापासून सगळे अनेक मनोरमध्येच येत गेले. त्यामुळे त्याच्याशी संवाद नियमित व्हायचा आणि अगदी अलीकडपर्यंत संवाद तो टिकवून होता. तो उत्तम बासरी वाजवायचा, उत्तम बोलकं करायचं ही समोरच्यानं, आणि त्याला काहीही विचारलेलं चालायचं. त्याला म्हटलं तू बुवाबाजी विरुद्ध आमच्याकडे कायम लिहिलंस आणि तुझ्या आता लोक पाया पडतात, त्याचं काय? त्यावर तो म्हणाला की अरे त्यांना बरं वाटतं. म्हटलं मग त्याही काळात त्यांना बरं वाटत होतं. हो म्हणला, माझ्या आत्ता लक्षात आलं. इतका निर्मळ होता. आता बघूया झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे, सांगतायत यामिनी महामुंडकर. Zeppe and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी यामिनी महामुंडकर. झेप्पे आणि नेटवर्क 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ मध्ये आपलं स्वागत. गेल्या आठवड्यात आपण क्रिप्टोमध्ये गुंतवणूक कशी करावी याबद्दलच्या काही स्टेप्स बाबत चर्चा केली होती, जसं की जोखीम वाढवणं, स्वतःचं संशोधन करणं आणि गुंतवणूक मर्यादा कशा सेट करायच्या याबाबत. तर आज आम्ही तुम्हाला आणखीन काही नवीन पायऱ्या सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही क्रिप्टोमध्ये सहज गुंतवणूक करू शकता. मल्टिपल लेवल ऑथेंटिकेशन करा. हे करताना पासवर्ड आणि मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा. प्रत्येक सेवेसाठी समान पासवर्डची पुनरावृत्ती करू नका. बनावट सोशल मीडिया हँडल किंवा बॉट्सद्वारे तुमची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कोणत्याही फिशिंग हल्ल्यांपासून सावध राहा. लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करा. जसं की लॉंग टर्मसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं फायद्याचं असतं, तसंच क्रिप्टोमध्येही लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करा. जोखीम कमी करण्यासाठी विविधता म्हणजेच डायव्हर्सिफाय करा. निरोगी पोर्टफोलिओ राखा. बिटकॉइन व्यतिरिक्त इतर नाण्यांमध्ये गुंतवणूक करा ज्यात मूलभूतपणे मजबूत आणि एक सिद्ध वापर केस आहे.
या काही स्टेप्सद्वारे क्रिप्टोमध्ये सुलभ आणि सुरक्षित मार्गाने तुम्ही गुंतवणूक करू शकता. आजच्या क्रिप्टो की समजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत कोविड नियमांचं पालन करा आणि सुरक्षित राहा. ZPay and News 18 Network present क्रिप्टो की समझ. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.